नेहमी बस उशिरा येत असताना विद्यार्थिनींची हेळसांड। दिनांक 18 जुलैला सायंकाळी 5 वाजता येणारी बस आलीच नाही, त्यामुळे स्थानिक जनता शाळेच्या विद्यार्थिनींना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। 7 किलोमीटरवरील गभारा येथील या विद्यार्थिनींनी पाटण मोरी येथील जनता शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। पाटण मोरी येथील बस स्थानकावर कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसल्यानं या विद्यार्थ्यांना तब्बल 2 तास असे ताटकळत उभं राहावं लागलं। मात्र बस आलीच नाही। बस स्थानकावरील एका दुकानदारानं बस स्थानक पांढरकवडा येथे फोन लावून चौकशी केली असता बसचा टायर फुटला असल्यानं आज बस येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे बस येणार नसल्याचं तब्बल 2 तासानंतर माहीत झालं। यानंतर विद्यार्थ्यांकरता 2 ऑटो मागवण्यात आले। 2 ऑटोमध्ये जवळपास 25 विद्यार्थी बसून आपला स्वगावी परत गेला। आज का बरं इथे थांबून आहे तुम्ही? बस का बरं आली नाही? नेहमी असं होते का? आता सुट्टी झाली आणि आता किती वाजले? 5:12 सुट्टी झाली। आतापर्यंत आम्ही त्या किती 2 तास झाले? 2 तासापासून तुम्ही बसची वाट पाहत उभे आहे, अजूनपर्यंत बस आली नाही। तुम्ही कोणत्या गावाचे आहे? किती किलोमीटर आहे गाव? तेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा शून्यापर्यंत गाडी आली, टायर फुटलं, त्यामुळे आजच्या दिवस ॲडजस्ट करा, उद्यापासून आम्ही सरळ सेवा देऊ असं सांगितलं। तासापासून 5:25 ते 5:25 पासून आहे का? 2 तास झाले झाले गाडीची वाट पाहत आहे। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी गजू कैलासवार, पाटण मोरी।